कांग्रेस नेता नाना पटोले से प्रेस विज्ञप्ति में बातचीत की गई। इस दौरान उनसे समृद्धि महामार्ग पर नगर सेवकों पर हुए हमले को लेकर सवाल पूछा गया, जिस पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। इसके अलावा उन्होंने मौजूदा राजनीतिक हालात जैसे कई अहम मुद्दों पर भी अपनी बात रखी है। खरं तर या लाडक्या बहिणीवर आरोप टाकून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सर्वसामान्याला मदत देण्यापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न करते आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनी धनदागड्या उद्योगपतीचं किती कर्ज माफ केलं हे एकदा देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर मांडलं तर मला वाटतं की खरं पितळ उघडं होईल। जे मोदींचे मित्र आहेत त्या मित्रांचे किती कर्ज माफ केलेत, कुठल्या वेळेस केलेत, कोणत्या बँकेचे पैसे यांनी भरलेत, ही माहिती फक्त द्यावी, म्हणजे खरं राज्याची आणि देशाची तिजोरी कोण लुटते आहे हे आपल्याला कळेल। आणि सर्वसामान्याला गरिबांना मदत करणं ही भूमिका ही यांनी सुरू केली असं नाही, काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे। आणि काँग्रेसने नेहमी सगळ्यांना बरोबर आणण्यासाठी काम केलेलं होतं, त्यावेळेस असा कुठलाही वाद निर्माण होत नव्हता। आता वाद निर्माण होण्याची कारण तीच आहेत की धनदागड्यांची कर्ज माफ केली म्हणून राज्याची आणि केंद्राची तिजोरी खाली झालेली आहे, असं आमचं मत आहे। अजितदादांच्या निधनानंतर कुठेतरी आता त्यांच्या जागी मुख्यमंत्री पद द्याव्याबद्दल चर्चा सुरू आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव जे ते समोर केलं जातं, तुम्हाला काय वाटतं? बघा, आता त्यांचा जो बहुमत आहे, 5वी बहुमत आहे, आता या 5वी बहुमतामध्ये आता मेन कर्णधार भाजपच आहे। त्यामुळे आता मेन कर्णधार काय काय त्याच्यामधले प्रयोग करते ते आपल्याला ज्यावेळेस या सगळ्या घडामोडी होतील त्यावेळेस आपल्याला कळणार आहे। त्यामुळे आता आम्हाला वाटतं की त्याच्यात कुठलीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा राज्यातलं सरकार हे झोपी गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रशासन राहिलेलं नाही, सर्वसामान्य लोक असुरक्षित मानायला लागलेले आहेत, गुंडाईजम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, माफियाराज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, दिवसाढवळ्या खून होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत। आणि त्याच्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आणि म्हणून यांना मिळालेला 5वी बहुमताचा उपयोग राज्य ओरबडण्यासाठी या लुटण्यासाठी आहे काय असं आता सामान्य जनतेला वाटते आहे। त्याच्यामुळे सरकारमध्ये कोण उपमुख्यमंत्री होणार आहे, कोणाला कोणतं खातं मिळणार आहे याच्यावर लक्ष द्यायचं कारण आमच्याकडे नाही। ना याला जोडून कुठे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, अगोदर अजितदादा जेव्हा होते तेव्हा सुद्धा चर्चा होती आणि आता सुद्धा त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे या जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत मग महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल? बघा, मला दोन्ही पवार एकत्रित यावं अशी अपेक्षा आमची अनेकदा होती, आमच्या शुभेच्छा होत्या। अनेक राजकीय पक्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना टीका करायची, आमची आजही आहे, उद्याही आहे। आणि त्यांनी कुठं राहावं त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचं भवितव्य हा विषय नाही आहे, काँग्रेसचं भवितव्य नेहमी उज्ज्वल राहणार आहे। त्यामुळे मला आता त्या परिवारांनी एकत्रित राहावं अशा शुभेच्छा आम्ही मागच्या काळातही दिलेल्या होत्या, जेव्हा अजितदादा होते त्यावेळेसही, आताही आमच्या त्याच शुभेच्छा। नाना भाऊ, एक 8-10 दिवसापूर्वीचा तुमचा एक बाईट व्हायरल होतो आहे की राज्याच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसामध्ये काही होऊ शकतं। बघा, राजकीय व्यवस्थेमध्ये भाजपची जी काही भूमिका आतापर्यंत आपण देशपातळीवर पाहिली, त्यांच्यासोबत जेवढे पक्ष राहिलेत, मग काश्मीर ते कन्याकुमारी आपण ज्याला भारताचे 2 भाग मानतो, या सगळ्या भागामध्ये त्यांच्यासोबत असलेला एकही पक्ष हा नंतर वरता आलेलाच नाही, अशा पद्धतीचं चित्र आपण पूर्ण देशभरामध्ये पाहतो आहे। आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामधल्या जे काही आता लोकल बॉडीज निवडणुका ज्या झाल्यात, विशेष करून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात, ज्यामध्ये अजित पवारांना अपेक्षित होते की पिंपरी चिंचवड आणि पुणे, आणि एकनाथ शिंदेंना अपेक्षित होतं की नवी मुंबई, ठाणे ह्या जागा आणि नवी मुंबई या जागा त्यांच्याकडे राहतील असे अपेक्षित होतं। पण आपण ते निकाल आल्यानंतर हे सगळे चित्र पाहिलं आणि बस निकाल झाले त्या दुसऱ्या दिवशीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसला चालले गेलेत आणि दाऊसवरून काहीतरी 30 लाख की 50 लाखाचे मोठे मोठे जे पहिले खत्री होते सट्ट्याचा आकडा उघडायचे त्या पद्धतीचं उघडले त्यांनी तिथून दाऊसमधून।
आणि त्याच्यानंतर आणि तिथून ते दिल्लीतून त्यांना आदेश जायचे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जे मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो की कुठल्याही हालतीत भाजपचाच महापौर झाला पाहिजे मुंबईला, अशा पद्धतीचे जे काही बलगाना सुरू होत्या आणि त्याच्या आधारावर ज्या राजकीय घडामोडी ज्या पाहिल्या जात होत्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही एक प्रकारचा राजकीय थ्रेट त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि म्हणून मी त्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. ते राजकीय वक्तव्य होतं, पण अशा पद्धतीची घटना होईल हे काही अपेक्षित नव्हतं आणि त्यामुळे आपण जे काही राजकीय समीकरणं आपण पाहिली त्या समीकरणात ती परिस्थिती त्यावेळेस होती. चंद्रपूरमधील काही नगरसेवक काल समृद्धी महामार्गामधून परत येताना काही लोकांनी त्यांना अडवला आणि अपहरण करण्याचा प्रयत्न केलेला. काँग्रेसचे दुसऱ्या गटाचे होते अशी देखील माहिती आहे, तक्रार नोंदवली गेली आहे. बघा, मला अजून त्याच्याबद्दलची कुठली माहिती नाही, मी आताच तुमच्याकडून ऐकतो आहे, त्यामुळे याच्यावरची माहिती घेतल्यानंतर मला प्रतिक्रिया देता येईल. कुठेतरी हे सगळं माहीत असताना कोणीतरी वरिष्ठ ते बोलत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. प्रदेशाध्यक्षापर्यंत हा वाद गेला पण अजून मिटवू शकले नाही, कुठेतरी अपयश आहे काँग्रेसचं. बघा, मी एक गोष्ट सांगितली की काँग्रेसचं अपयश नाही असतं, व्यक्तीचं अपयश असते, पक्षाचं अपयश नाही. कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं आणि सामान्य लोक जी काँग्रेस विचाराची आहेत ती आपला पक्ष निवडून आला पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करतात. संघटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं तिथं आमचे CLP आहेत, खासदार आहेत आणि प्रदेशाध्यक्षाकडे, तर ह्या सगळ्या घडामोडी मी आपल्या माध्यमातून पाहतो आहे. त्यामुळे आता जे चाललेलं आहे ते काही बरोबर नाही आहे असं मला वाटतं आहे. जेव्हा पक्षाची मिटिंग होईल त्यावेळेस आम्ही याच्यावरची चर्चा करू. म्हणजे ज्या पद्धतीने बरोबर नाही असं तुम्ही म्हणता बाबू, पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहे, हा वाद खरंच इतके दिवस चिघळत राहिले पाहिजे होता का? दोन्ही लोकांना समोरासमोर बसून आतापर्यंत सुटायला पाहिजे होता, महापौर बसून जायला पाहिजे होता. नाही, महापौराची निवडणूक 10 तारखेला आहे. 10 त्याच्यामुळे महापौर असं पहिलेच नाही बसत, त्यामुळे ते वेळेपर्यंत सगळे समीकरण चालतात. पण अशा पद्धतीची जी चर्चा माध्यमातून आम्ही ऐकतो आहे ते बरोबर नाही आणि त्यावेळेस पक्षाच्या पातळीवरून हे प्रकरण तिथल्या तिथं संपवलं पाहिजे. विदर्भात एकमेव नगरपालिका चंद्रपूरची, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि अशा पद्धतीची दुफडी होणं ते पक्षाच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. पक्षश्रेष्ठीने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. नाना, अजितदादांचं जे काही अपघाती निधन झालं त्यावरनं अनेक शंका उपस्थित केल्या त्या, अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे. घात आहे की अपघात आहे अशा पद्धतीने देखील प्रश्न उपस्थित. नाही, चौकशी तर ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे चौकशीमध्ये जे काही येईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे मी ते घात आहे की अपघात आहे याच्यावरचं मला आत्ता वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. आणि आता जे चौकशा सुरू झालेल्या आहेत असं तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहे. लोकप्रतिनिधीवरील खटल्यांबाबत ॲप तयार करा असा न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिलेला आहे. कसा पद्धतीने? बरोबर आहे, मागच्या काळातही या पद्धतीचे निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाकडूनही आलेले आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधीवर सामाजिक, राजकीय किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही गुन्हे दाखल असतील त्याबद्दलचं त्याचे तातडीने निर्णय लावून लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याबद्दलचं तातडीनं त्याच्यामध्ये निर्णय होऊन जे गंभीर स्वरूपाचे असतील तर त्यांना डिस्क्वालिफिकेशन वगैरे या पद्धतीच्या कारवायाच्या बद्दलचं माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच निर्देश दिलेले होते. पण अजूनपर्यंत सरकारनी, मग राज्य सरकार असतील की केंद्र सरकार असेल, यांनी त्या पद्धतीचं कुठलीही कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही आणि म्हणून पुन्हा मान्य न्यायालयाला त्या पद्धतीचे आदेश द्यावा लागलेत. आणि एक गोष्ट आपण पाहिली की राज्याच्या सरकारमध्ये असो की केंद्राच्या सरकारमध्ये असो, मंत्रिमंडळातही आपण पाहिलं तरी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आणि मी मागच्या काळातही सांगितलं की महाराष्ट्राच्याही राजकारणात जवळपास 65% लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये त्यांच्यावर केसेस आहेत. त्यामुळे जे काही असेल कुठल्याही गुन्हे असतील ते गुन्हे आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला निकाली लागणं आणि म्हणून स्वच्छ लोकशाही जी लोक अपेक्षित करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात तीच भूमिका मांडलेली आहे ती त्याला पूर्णत्वास निघाली आणि म्हणून माननीय न्यायालय वारंवार त्या पद्धतीचं राज्य आणि केंद्र सरकारला आदेश देत राहतात. भाऊ, चंद्रपूरचे तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते रामू तिवारी यांनी थोड्या वेळापूर्वी
बोलताना असं म्हटलं की आमच्या पक्षात काही गुंड प्रवृत्तीचे लोक शिरले हे खरं आहे आणि आमच्या पक्षामध्ये गटबाजी चंद्रपूरमध्ये सुरू आहे हे खरं आहे. या सगळ्या याच्यात बघता आपण काय वाटतं आपल्याला, ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतर पळवापळवी सुरू झाली, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबईपर्यंत नगरसेवकांना फिरवलं जात आहे, हे योग्य आहे का? किंवा गुंड प्रवृत्तीची मी मगाशी आपल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की जे चाललं ते बरोबर नाही. राज्याच्या नेतृत्वाने तातडीने दखल घेऊन त्या पद्धतीचं हा विषय संपवला पाहिजे. विदर्भात एकमेव महानगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने आलेली आहे आणि अशा पद्धतीत समजा जे चाललेलं आहे, जे तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय ते काही बरोबर नाही आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे आणि जो कोणी चुकीचं करत असेल त्याला तंबी देऊन आणि सगळ्या सदस्यांना, कारण ते पक्षाचे हे आहेत, कुणा व्यक्तीचे नाहीत, त्यामुळे त्या पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट स्टारबक्स, नागपुर। Luxury that feels like home.